नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे 15 ऑगस्ट. तर तुम्हाला 15 ऑगस्टच्या या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी आता जस्ट रेडी झालेले आहे आणि दिशूचं पण आज स्कूलमध्ये डान्स वगैरे आहे. आणि आद्विकला तर सुट्टी आहे, त्याला छोट्या गटांना बोलवत नाही सहसा. आणि मस्त छान मी रेडी झालेले आहे. तुम्हाला माझा लुक दाखवते. आणि छानसं असं मी नेकलेस हे बघा वेअर केलेला आहे. असं तुम्हाला पूर्ण लुक दाखवते. तर अशी मी रेडी झालेली आहे. संपूर्ण माझा लुक छान अशी पर्स आहे. मला खूप जी आवडते पर्स घेतलेली आज मी. छान हातामध्ये हे घातलेलं आहे. इकडं छान असं नेकलेस वेअर केलेलं आणि अशी हेअरस्टाईल केलेली आहे मी. तर अशी मी रेडी झालेली आहे. सिंपल एकदम सोबर लुक आणि असं मस्त छान हेअरस्टाईल तर मस्त वाटते. हे छान वाटते ना. हे मी मुंबईला घेतलं होतं, आम्ही मुंबईला गेलो होतो ना तेव्हा घेतलेलं होतं. एकदम छोटंसं आहे आणि क्यूट आहे म्हणून मला ते आवडतं. जास्त असं मोठं वगैरे नाही मला आवडत. आणि दिशूचं लुक दाखवते मी. आणि हा आहे दिशूचा लुक. तर इथं तिचा डान्स आहे. खाली काय जीन्स, बॅगी जीन्स आणि कुर्ता. आणि ही काल आम्ही दुपट्टा काल घेऊन आलेलो आहेत आणि मस्त वाटतं ना हा दुपट्टा. असं आहे लुक तिचा. तर आताच मी जाऊन आलेले आहे. स्कूलमधून पण आले, त्याच्यानंतर लगेच स्वयंपाक केला, घरी येऊन जेवण केलं. त्याच्यानंतर लगेचच सरायची ड्युटी होती, तिथं गेलेली होती. आता मी घरी आले. तर आता मी चाललेले आहे. ज्या पिलोज आहे ना, ज्या हॉलमध्ये पिलोज होते आता ते आम्ही कवर करायला टाकलेलं होतं. जे आतमधलं कवर आहे ना ते खराब झालं होतं, तर ते करण्यासाठी टाकलेलं होतं. ते झालं असणार. आता ते घेऊन येतो आणि आम्ही एक छोट्याशा मस्त छान घर संसार आहे ना, आता छोट्या वस्तू भेटतात तर तिथं जाणार आहे. तर तुम्हाला पण दाखवते. तिथं खूप जास्त स्वस्तामध्ये वस्तू असतात, तर त्या पण मी तुम्हाला दाखवते. आणि बघेल मला ना जे ऑइल आहे ना, तेल जे बॉटलमध्ये भरते त्याचं ते जी शिपली म्हणा ना, शिबली का शिपली काय म्हणतात ते तुटली जर तिथं मला भेटले ती पण घेऊन येणार मी. आणि अजून एक छोटासा बॉक्स बघायचा आहे मला, जो मी वरती जसं साड्यांसाठी जसा घेतला ना हा असा, तर त्या टाईपमध्ये बॉक्स पण बघायचा आहे मला एक. तर तो पण बघेल. छोटा जर त्याच्या साईजचा छोटा भेटला ना तर तसा घ्यायचा आहे. तर तो कशासाठी घेणार आहे मी ते दाखवतेच तुम्हाला. चला पटकन आधी आपण जाऊ. पाऊस पण सुरू होऊन जातो लगेच. चला मग बोल. तर इथे ना बघा आता वस्तू दाखवते मी तुम्हाला. बघा इथे सर्व हे गल्ले आहेत ना, यूट्यूबचं गल्लं, स्नॅपचॅट, सर्वच आहे. फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, पबजी लय भारी. आणि हे पण इथे बरण्या पण टाकतं. पाऊल पण खूप छान असतं. तर इथं पाहू शकता छान छान असे बाऊल आहे आणि किती मोठं मस्त भारी आहे काचेचं. आणि असे ना घरगुती वस्तू खूप सुंदर सुंदर आहे तर पाहायला मिळतील. तर तुम्हाला चला अजून मी दाखवते. भरपूर वस्तू आहे. तर नाही ते म्हणजे ना कमी किमतीमध्ये घरातल्या वस्तू आपण घेऊ शकतो. आणि ज्या यूज अँड थ्रो आहे ना त्या वस्तू इथं परवडतात आपल्याला घ्यायला. म्हणून मग नाही का ह्या असे घरसंसार असतात ना तिथून ह्या वस्तू खूप घेऊ शकतो. आणि हे पुण्यामधलं धानोरीतलं आमच्या तिथे राहतो ना तिथेच हे घरसंसार आहे. आणि इतक्या साऱ्या वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील. जे तुम्हाला इतक्या व्हरायटी मिळतील ना वेगवेगळ्या वस्तू घरामध्ये. तर मला तर खूप जास्त आवडल्या. आणि मी इथूनच तो बॉक्स पण घेतलेला होता. आणि बऱ्याचशा वस्तू आहे इथे. आणि खूप डब्बे वगैरे, स्टीलचे भांडे वगैरे सर्वच आहे. तर इथे सर्व स्टीलच्या भांड्यांचं कलेक्शन आहे एवढं. आणि खूप भारी भारी आहेत. तर इथं किसण्या वगैरे आहे. तर तुम्हाला दाखवते किसणी. तर ह्या टाईपमध्ये पण किसण्या आहे. कमी किमतीत आहे, अगदी 200 रुपये. आणि क्वालिटी छान होती, मस्त होती बघायला. मी पाहिल्यात बऱ्याचशा किसण्या. आणि इथे तुम्हाला ना घरामध्ये उपयोग येतात अशा वस्तूसुद्धा आहे.
कप वगैरे नाही का, कपांचे सेट, डायनिंग टेबलवरती ठेवण्यासाठी काही वस्तू बरेचसे असे आहेत, मस्त बाउल वगैरे छोटे, आणि खूप सर्व सर्व सामान भेटेल इथे तुम्हाला जे जे लागेल ना ते. तर मला तर इथं आवडल्या 2-3 वस्तू. तर बघा मला एक 2 वस्तू घ्यायच्या आहे, घेईल मी त्या. काचेच्या बरण्या खूप साऱ्या आहे इथे, आणि पूर्वी ना ह्या अशा काचेच्या बरण्या खूप वापरायच्या माझ्या मम्मीच्या तर घरी, खूप जास्त होत्या ह्या अशा बरण्या. आणि कप इथं पाहू शकता खूप. बॉटल पण खूप कलेक्शन आहे बॉटलचं, फ्रीजमध्ये पण ठेवण्यासाठी सेट पण आहे सर्व. हे घरामध्ये आपल्याला लागतात नाही का, बास्केटी, या सर्व बास्केट वगैरे हे सर्व इथं आहे, आणि कमी किमतीत पण मिळतं इथं आपल्याला. सर्व ऑर्गनायझर, घरातले क्लिनिंगचे ऑर्गनायझर पण आहेत, पिशवा वगैरे घेऊ शकतो सर्व. आणि इकडे पण सर्व वायपर वगैरे पण आहे. तर इथं खूप अशा वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील, छान छान अशा कमी किमतीमध्ये एकदम. इथे सर्व इथं वरती डबे पाहू शकता, खूप व्हरायटी. तुम्हाला जेवढे डबे लागतील ना तेवढे डबे तुम्हाला इथं पाहायला मिळतील सर्व. आणि मी मागच्या वेळेस ना इथूनच डबा घेऊन गेलेली होती. हे पण इथे सर्व आहे प्लास्टिकचे. तर खूप. दीदी रांगोळीचा डबा घ्यायचा का रांगोळीसाठी? बघ ना, हँडवॉशच्या बॉटल आहे ना आता आपल्यासाठी. हां, मग बकेट तुम्हाला काय सर्व लागेल इथं बघा. सर्व पॉट वगैरे सर्व इथे. हँगिंगचे पण इथे सर्व. ते हे दिसलंच नाही आपल्याला, तेला पाहिला तर एवढ्या वस्तू पाहायला मिळतील. तर मी पाहिल्यात. आता मला तर काय, आता मी घेतल्या किती वस्तू आम्ही घेतलं, काय काय घेतलं आम्ही. फक्त रांगोळीचा डबा घेतलेला आहे, आणि वाईप्स वगैरे घेतलेला आहे. जाऊ दे ना, इथे जेवढे तेवढंच बघू ते. तर असं खूप भारी भारी वस्तू इथे, म्हणजे यूज अँड थ्रो नाही का, कमी किमतीमध्येच आहे सर्व. हे डबे तुम्ही नाही का याच्यासाठी पण घेऊ शकतात, कानातले वगैरे ठेवण्यासाठी. साबणीचे बॉक्स अगदी 50-50 रुपयाला आहे. बाकीचं हे बघा, हिमानी 320. डबे स्वस्त आहे. हे 100ला सेट आहे, 100ला असं आहे. शॉपिंगचे पॅड आहे तिथे, पोळपाट सर्व इथे तुम्हाला सर्व एकाच ठिकाणी वस्तू मिळणार. एवढा मोठा शॉप आहे इथे धानोरीमध्येच. आणि डबे पण खूप जास्त आहे. तुम्हाला डबे लागत असतील तर डबे पण आहे ते हे वाले. चल, तर मी जस्ट आले, आणि तुम्ही पाहिले इतक्या छान छान वस्तू, घरात यूज होणाऱ्या वस्तू आहे, आणि यूज अँड थ्रो ज्या की आपण नाही का करू शकतो, घरामध्ये लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू. आणि आता तुम्हाला माहिती सण येत आहे, सण येत आहे, तुम्हाला माहितीच आहे. रांगोळ्या वगैरे काढायला लागतात. मला काय होतं ते रांगोळ्या ना त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवतात. त्यातून वाईप्स पण लागत होते, वाईप्स घेऊन आलेले आहे. किचनमध्ये नेहमी मला वाईप्स लागतात, कारण की किचन कधी कधी तेलकट वगैरे, मुलांना काही पदार्थ बनवतो तेव्हा वाईप्स वगैरे यूज होतात. तर ते आणलेलं आहे एक वाईपचं. त्याच्यानंतर मग हे एक डब्बा घेऊन आलेले आहे, आणि हा डब्बा. तर आपण तर रांगोळी आता मस्त भरून देणार. तर ह्या डब्यामध्ये ना सर्व रांगोळी भरून ठेवतात, कारण की आता सण, प्रत्येक सण राजा गणपती हे ते ना, तर ते सारखं आता रांगोळ्या पण आणून मस्त त्याच्यात भरून ठेवणार. जेवढ्या रांगोळ्या आहे ना तेवढ्या तिथे मी भरायला लावते. आणि मस्त कलर पण छान आहे, मस्त. आणि आता कसं मला वरच्यावर ठेवता येईल असं साईडला, म्हणजे कसं रांगोळी वगैरे काढताना यूज होईल. तर असा हा डबा मी घेतलेला आहे, आणि मस्त छान छान वस्तू भेटतात असं घरगुती नाही का आपल्याला लागत्या. तर त्याच्यामुळे तर असं घेतलं आम्ही. आणि उषा पण मी घेऊन आलेली आहे, कवर वगैरे लावले ते छान छान, मस्त आतमध्येच कवर झालं होतं, ते पण झालंय. आता त्याच्यावरचे पिलो आहे ते धुवायला टाकून देईल, मशीनला लावून देईल, ते धुवून टाकेल, व्यवस्थित क्लीन करणार आहे. आणि असं छान मस्त इथं म्हणजे घरातल्या ना छोट्या मोठ्या उपयोगी वस्तू कमी किमतीमध्ये भेटतात.
आणि चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.